Hello friend, today we are going to discuss about different types of effects. That is the we are last time we have discussed about localized and delocalized chemical bonding. So in this unit there is another type of topic, permanent effects and temporary effects. In permanent effects actually there are different types of permanent effects, resonance effects or mesomeric effects. So resonance effects and mesomeric effects are permanent effects. Similarly, inductive effects also permanent effect. But temporary effect is the electromeric effect. So electromeric effect it is also called as temporary effect. So we are now going to discuss about inductive effect. So what is meant by inductive effect? Okay. So inductive effect operates through sigma bond. Inductive effects operates through sigma bond. Suppose one of the example is CS3 and F. So bond between carbon and fluorine, it is also sigma bond. This is single bond and this is covalent bond. You have already known that there are different types of bonding. Chemical bonding, first is covalent bond and second is ionic bond. But in covalent bond, sigma and pi bond is there. But in inductive effects operates through sigma bond. तर लक्ष द्या, सगळ्यात आधी आपण एक एक्झाम्पल बघू CS3 आणि F. तर या CS3 आणि F मध्ये कार्बन आणि फ्लोरीन जो बॉन्ड आहे, या कार्बन आणि फ्लोरीन बॉन्ड जो आहे तो कसा बनलेला आहे, तर या दोन इलेक्ट्रॉननी बनलेला आहे. तर या दोन इलेक्ट्रॉनला काय म्हणू आपण, शेअर पेअर्ड इलेक्ट्रॉन. शेअर पेअर इलेक्ट्रॉन्स. तर हे जे शेअर पेअर इलेक्ट्रॉन्स आहे, शेअर पेअर म्हणजे तुम्हाला माहित आहे जे जो बॉन्ड शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉननी तयार झाला, म्हणजे एक इलेक्ट्रॉन कार्बनचा असेल आणि एक इलेक्ट्रॉन काय असेल, फ्लोरीनचा असेल. उरलेले फ्लोरीनवर काय आहे, 3 लोन पेअर आहे. तर त्यातला एक इलेक्ट्रॉन फ्लोरीनचा आहे आणि एक इलेक्ट्रॉन कार्बनचा आहे. दोघांनी शेअरिंग करून जो बॉन्ड तयार केला त्याला काय म्हटलं होतं आपण, कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि हे कोव्हॅलेंटली बॉन्डेड ॲटम किंवा कोव्हॅलेंटली बॉन्डेड ॲटम मध्ये जो हा जो बॉन्ड आहे, ह्याचे जे दोन्ही इलेक्ट्रॉन आहे, तर ह्या इफेक्टमुळे काय होते, इंडक्टिव्ह इफेक्टमुळे काय होते, तर दोन्ही इलेक्ट्रॉन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कडे काय होते, थोडेसे अट्रॅक्ट झाले होतात किंवा अप्रोच होतात. तर हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम फ्लोरीन आणि कार्बन. तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची तुम्हाला पिरियडिक प्रॉपर्टीज मध्ये किंवा पिरियडिक टेबल मध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह काय आहे, तर फ्लोरीन आहे. फ्लोरीन नंतर सेकंड इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे ऑक्सिजन, त्याच्यानंतर नायट्रोजन, नंतर क्लोरीन, सल्फर असे आहे. तर ही जी ऑर्डर आहे आपल्याला दिसते आहे की कार्बन आणि फ्लोरीन मध्ये कोणता जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, तर फ्लोरीन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. तर फ्लोरीन काय करतो, हे बॉन्डचे दोन्ही इलेक्ट्रॉन काय करतो, त्याच्याकडे ओढतो. आणि ड्यू टू अट्रॅक्शन ऑफ शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ, फ्लोरीन अटेन पार्शियल निगेटिव्ह चार्ज. जर इलेक्ट्रॉन जर फ्लोरीनवर येत असेल तर त्यावर कोणता चार्ज येईल, निगेटिव्ह. कारण की इलेक्ट्रॉन आले तर इलेक्ट्रॉनवर चार्ज कोणता, निगेटिव्ह. तर फ्लोरीनवर चार्ज कोणता येईल, निगेटिव्ह. आणि कार्बन कडचे इलेक्ट्रॉन गेले म्हणून कार्बनवर कोणता चार्ज येईल, पॉझिटिव्ह. म्हणजेच ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स, फक्त कशामुळे झाले, ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स देयर इज अ पार्शियल पोलरायझेशन ऑकर. देयर इज अ पार्शियल पोलरायझेशन ऑकर. दिस इफेक्ट इट इज कॉल्ड एज inductive effect. Inductive effects operates through sigma bond. Inductive effects operates through sigma bond. And due to sigma bond, due to electronegativity difference, more electronegative atom approaches share pair of electron. कोणती इलेक्ट्रॉन, share pair of electron towards itself, and more electronegative atom attain partial negative charge. Partial negative charge कसा दाखवता, डेल्टा निगेटिव्ह. आणि पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज कसा दाखवता, डेल्टा पॉझिटिव्ह. तर काय झालं, ड्यू टू पार्शियल पोलरायझेशन ऑकर इन सिग्मा बॉन्ड, फ्लोरीन बिकम निगेटिव्ह and carbon become positive. This type of polarization occur, it is called as inductive effect. समजलं का. तर पार्शियल पोलरायझेशन कशामुळे आलं, तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. पण आता इथं तुम्हाला दिसत आहे की जशी जशी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी चेंज होईल, जसं बघा CS3Cl, तर Cl काय होईल इथं, पार्शियल निगेटिव्ह, आणि कार्बन काय होईल, पार्शियल पॉझिटिव्ह. तर पार्शियल पॉझिटिव्ह आणि पार्शियल निगेटिव्ह असं जिथं होऊ शकते तिथे काय होईल, इंडक्टिव्ह इफेक्ट ऑपरेट्स होईल. ओके. तर आता दोन टाइपचे इंडक्टिव्ह इफेक्ट, एक आहे प्लस आय म्हणजे पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, आणि दुसरा आहे मायनस आय म्हणजे निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. तर
जो पॉझिटिव्ह झाला त्यानं काय केले, इलेक्ट्रॉन डोनेट केले, आणि जो इलेक्ट्रॉन डोनेट करतो तो काय होतो, पॉझिटिव्ह होतो. ज्याने इलेक्ट्रॉन दिले, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. The atom or groups, the atom or groups which donate electron, the atom or groups which donates share pair of electron, share pair म्हणजेच काय, सिग्मा बॉन्डेड इलेक्ट्रॉन, share pair of electrons, it is called as electron donating group. आणि कोणत्या कोणत्या इफेक्टने तो इलेक्ट्रॉन डोनेट करतो, तो मायनस प्लस आय इफेक्ट, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. मीन्स इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणजे इथं काय झाला, मिथिल, मिथिल काय झाला, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप donates its electron to the electronegative atom by plus I effect. तर CS3 ला कोणता इफेक्ट दाखवला इथं, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. सिमिलरली मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम म्हणजेच काय करतोय, तो इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करताय, इलेक्ट्रॉन विड्रॉ करतो. म्हणून क्लोरीन काय झाला इथं, इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप. द ग्रुप ऑर ॲटम विच अट्रॅक्ट इट्स share pair of electron or withdraw share pair of electrons, it is called as electron withdrawing group. And all electron withdrawing group attracts or withdraw electron by minus I effect. तर किती टाइपचे इफेक्ट बघू आपण, दोन टाइपचे. पहिला इफेक्ट काय होता, पहिला इफेक्ट होता जो ग्रुप काय करतोय, इलेक्ट्रॉन डोनेट करतोय, त्याला काय म्हणायचं, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप काय दाखवतात, तर पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप काय दाखवतात, तर मायनस आय इफेक्ट. तर इथं काय झालं, आता इथं तुम्ही सांगा CS3 अँड Cl. तर CS3 काय झाला, पार्शियल पॉझिटिव्ह, आणि क्लोरीन काय झाला, पार्शियल निगेटिव्ह. का झाला, ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, मोर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. आणि मिथिल काय करतोय, डोनेट करतोय, म्हणून इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप कोणत्या इफेक्टनी इलेक्ट्रॉन डोनेट करतो, तर प्लस आहे दिले त्यानं. जो इलेक्ट्रॉन देतो तो काय करतोय, परोपकार करतोय. परोपकार करणारा चांगलाच माणूस असेल, पॉझिटिव्ह म्हणतो आपण त्याला. आणि जो माणूस ओढून घेतो, खेचून घेतो, हिसकावून घेतो, त्याला काय म्हणतात, निगेटिव्ह माणूस. म्हणून याला काय म्हणू आपण, मायनस आय इफेक्ट. मायनस म्हणजे लक्षात ठेवायचा, निगेटिव्ह, ओढून घेणारा, खेचून घेणारा. आणि जो देतो परोपकारी, त्याला काय म्हणायचा, पॉझिटिव्ह. तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप डोनेट्स इट्स इलेक्ट्रॉन थ्रू plus I effect, positive inductive effect. And electron withdrawing group withdraw its electron by minus I effect. Okay, तर हे होतं आपलं पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट अँड निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट वरून आपण काही एक्झाम्पल घेऊ आणि त्यांच्या इलेक्ट्रॉन डोनेटिंग कॅपॅसिटी आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग कॅपॅसिटी आपण बघू. तर डिफरंट इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, हे तुम्हाला माहित पाहिजे. पूर्ण ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकायचं आहे तुम्हाला, तर तुम्हाला नक्की माहित पाहिजे की डिफरंट ऑर्गॅनिक काय डोनेटिंग ग्रुप. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप मोस्ट ऑफ द टाइम त्यांच्यावर एक तर लोन पेअर असायला पाहिजे. जसं तुम्हाला सांगितलं, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपवर NR2 म्हणजे अमाइन ग्रुप, NH2, OH ऑक्सिजनवर लोन पेअर आहे, OCS3 आहे का ऑक्सिजनवर लोन पेअर, OCOCS3. आता हा O डायरेक्ट अटॅच असला पाहिजे, तर O वर लोन पेअर आहे, तो सुद्धा डोनेट करेल. NHCOCS3. ओके. आणि अल्किल ग्रुप, अल्किल ग्रुप सुद्धा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, ते आपण शिकणारच आहे नंतर. फक्त एवढं लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप कोणते, तर ज्यांच्यावर लोन पेअर आहे. बघा, जो डायरेक्टली अटॅच ॲटम आहे, जो जसं बेन्झिनला किंवा रिंगला एखादा ॲटम अटॅच असला, जसं NH2, आणि त्याच्यावर काय असेल, लोन पेअर असेल. सगळ्यात महत्वाचं जर सोपं करायचं असेल तर NO लक्षात ठेवा, जिथे NO आणि SON असे जर ॲटम येत असेल, सन लक्षात ठेवा, सन SON. तर सन जर असेल तर त्याच्यावर नायट्रोजनवर एक लोन पेअर असते, ऑक्सिजनवर 2, सल्फरवर 2. ज्यांच्यावर लोन पेअर आहे ते ग्रुप काय असतात, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. जर लोन पेअर असलेले ग्रुप जर डायरेक्टली बेन्झीन रिंगला अटॅच असेल तर तो काय करतो, इलेक्ट्रॉन डोनेट करतो. तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप हे बघितले. त्याच्यानंतर आपण काय बघू, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप, ही आधीच आहे. तर दुसरे म्हणजे कोणते इफेक्ट दाखवतात, ते सगळे प्लस आय इफेक्ट, प्लस आय ग्रुप म्हणतात इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. आता इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप, तर इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप कोणते, जसं पॉझिटिव्ह ॲटम असलेले ज्यांच्याजवळ इलेक्ट्रॉनची कमी आहे, ते काय करेल, इलेक्ट्रॉन विड्रॉ करेल. जसं
NF3, त्याच्यानंतर NR3, त्याच्यानंतर NS3 पॉझिटिव्ह, बरं NH2 नाही, NH3 पॉझिटिव्ह, नायट्रोजन हा पॉझिटिव्ह असला पाहिजे तरच तो ओढेल. त्याच्यानंतर NO2, त्याच्यानंतर SO3H, ओके, त्याच्यानंतर सायनाइड, त्याच्यानंतर सगळे कार्बोनिल ग्रुप, अल्डिहाइड, त्याच्यानंतर कीटोन, त्याच्यानंतर कार्बोक्सिलिक ऍसिड आणि त्याच्यानंतर सगळे हॅलोजन. तसं हॅलोजन मध्ये सगळ्यात मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह माहितच आहे फ्लोरीन. फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्ह जास्त तर त्याचे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप नेचर जास्त. त्याच्यानंतर क्लोरीन, त्याच्यानंतर ब्रोमीन, त्याच्यानंतर आयोडीन. हे असे लक्षात ठेवा. काय सांगतोय, काय लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपची ऑर्डर. सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप NF3, ओके, त्याच्यानंतर NR3, NH3, NO2 हे नायट्रोजन असलेले आहे. पण तुम्ही म्हणा सर आताच तुम्ही सांगितलं की लोन पेअर नायट्रोजनवर असते, पण इथं लोन पेअर नाही, तर इथं नायट्रोजन पॉझिटिव्ह आहे, लोन पेअर नसलेला नायट्रोजन आहे, म्हणून त्याला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप मध्ये टाकलं. नाहीतर तुम्ही आता सांगितलं म्हणून सन, पण सनवर नुसता सल्फर, नुसता ऑक्सिजन, नुसता नायट्रोजन असला ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज नसला तरच त्यांच्यावर लोन पेअर असते. म्हणून हे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, ज्यांच्यावर लोन पेअर आहे ते इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, पण ज्यांची लोन पेअर गेल्यानंतरचे पॉझिटिव्ह चार्ज आले ते तर अट्रॅक्ट करेल. म्हणून हे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कोणता इफेक्ट दाखवतात, मायनस आय इफेक्ट. तर प्लस आय इफेक्ट आणि मायनस आय इफेक्ट काय आपल्याला डिस्टिंग्विश करून दाखवतो, तर दोन टाईपचे ग्रुप दाखवतात. तर जे प्लस आय इफेक्ट दाखवतात ते इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतात, आणि जे मायनस आय इफेक्ट दाखवतात ते इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप किंवा इलेक्ट्रॉन अट्रॅक्टिंग ग्रुप म्हणतात. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप काय सांगते तुम्हाला, मायनस आय इफेक्ट. तर ही ऑर्डर आहे, ही ऑर्डर लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला काय करता येईल, एखाद्या बेंझिन रिंगवर इलेक्ट्रॉन डोनेट केल्यानंतर काय येईल आणि विड्रॉ केल्यानंतर काय येईल त्याचे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू. तर हे दोन टाईपचे इफेक्ट आपल्याला, दोन टाईपचे इंडक्टिव्ह इफेक्ट आपण बघितलं. इंडक्टिव्ह इफेक्ट कसा आहे, तर परमनंट इफेक्ट आहे, कोणत्या बॉन्डच्या थ्रू ऑपरेट होतं, तर सिग्मा बॉन्डच्या थ्रू, आणि ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स देयर इज अ पार्शियल polarization occur, and due to partial polarization occur, this is called as inductive effect. And inductive effects are of two types. First is positive inductive effect and second is negative inductive. Positive inductive effect donates, the group or atom donates its electron by positive inductive effect, and the group or atom attract its electron or withdraw its electron by minus I effect. The electron donating group positive effect आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप मायनस आय इफेक्ट, असे दोन इफेक्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये पुन्हा आपल्याला सांगता येईल की बॉन्ड डिस्टन्स वाढलं तर इंडक्टिव्ह इफेक्ट कमी होतो. जसं CH3 CH2 CH2 CH आणि इथं फ्लोरीन असेल, हा फ्लोरीन काय करेल, इथं सगळ्यात जास्त इंडक्टिव्ह इफेक्ट आहे पहिल्या कार्बनवर, ओके, इथं. त्याच्यानंतर दुसरा, तिसरा, चौथा, म्हणजे चौथ्या कार्बनवर सगळ्यात कमी इफेक्ट असेल, तिसऱ्या कार्बनवर कमी, म्हणजे नंबर ऑफ बॉन्ड डिस्टन्स वाढत जाईल तर इंडक्टिव्ह इफेक्ट कमी कमी होत जातो. समजलं? तर इंडक्टिव्ह इफेक्ट्स ऑपरेट्स थ्रू सिग्मा बॉन्ड अँड इट डिपेंड्स ऑन बॉन्ड डिस्टन्स. इट डिपेंड्स ऑन बॉन्ड डिस्टन्स. Bond distance increases, inductive effect bond distance increases, inductive effect decreases. म्हणजे जसं जसं दूर दूर जाईल तसं तसं इंडक्टिव्ह इफेक्ट काय होतो, कमी कमी होत जातो. तर हे सगळंच सगळं काय होतं, इंडक्टिव्ह इफेक्ट्स. तर याच्यावरचे प्रश्न कसे येऊ शकतात, जर मल्टिपल चॉईस क्वेश्चन जर तुम्हाला विचारायला गेले तर तुम्हाला इंडक्टिव्ह इफेक्ट्सवर बरेच प्रश्न येतात. एक तर स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन कार्बेनियन, त्याच्यानंतर ऍसिडिटी, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन डेन्सिटी, बेंझिनची वाढवते की कमी करते. तर तुम्हाला सोपी आयडिया सांगतो, बेंझिन रिंग आहे, ओके. आता बेंझिन रिंगवर जर एखादा ग्रुप अटॅच असला, जसा की OH टाकला मी, आणि दुसरा ग्रुप एखादा त्यांनी काय केलं, NO2 दिलं, आणि तिसरा ग्रुप दिलाय ब्रोमीन. बघा आता तीन वेगवेगळे ग्रुप आहे. हा OH काय करतो, लोन पेअर आहे, तर हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप काय करतात, तर इलेक्ट्रॉन डोनेट करतात. तर याने दिलेले इलेक्ट्रॉन, म्हणजे OH जेव्हा इलेक्ट्रॉन ह्या बेंझिन रिंगला देईल तर या बेंझिनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढून जाईल, म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होईल, वाढेल, म्हणजे बेंझिन काय होईल, निगेटिव्हली चार्ज होईल. कारण की याने इलेक्ट्रॉन बेंझिनला दिले तर बेंझिनवर इलेक्ट्रॉन आले, इलेक्ट्रॉन आला म्हणजे काय, निगेटिव्ह चार्ज आला,
म्हणजेच काय, बेंझिनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली म्हणजेच बेंझिन काय झाला, निगेटिव्ह. तर कोणता जास्त, कोणती बेंझिन रिंगची इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त असेल, तर ज्याला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच